नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या, त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राज ठाकरे दिल्लीत आज अमित शहांसोबत बैठकीची शक्यता, मनसेला महायुतीत सहभागी करण्यावर हालचाली। राज ठाकरे महायुतीत गेल्यास काहीही परिणाम होणार नाही, महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कुणी मदत करत असेल तर जनता सहन करणार नाही। राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची ही प्रतिक्रिया। महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही। तर राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर महायुतीची शक्ती वाढेल, महायुतीमध्ये वेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया सुरू। राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर भुजबळांची ही प्रतिक्रिया। राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल, कमी काय होणार नाही महायुतीची। तर ते संबंध जे आता जे प्रस्तावित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील, महानगरपालिकेला उपयोगी पडतील, ही चांगली गोष्ट आहे। राज ठाकरे दिल्लीला का गेले ते काही तासात स्पष्ट होईल। राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्य आणि पक्षाच्या हिताचा असेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठकीची शक्यता, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत जाण्याची शक्यता। मुंबई भाजप कोर कमिटीची आज पुन्हा बैठक, मुंबईतील लोकसभेच्या 3 जागांबाबत बैठकीत चर्चा होणार। मुंबईतले सर्व आमदार खासदार बैठकीला उपस्थित राहणार। कल्याण लोकसभा निवडणूक कमळावर लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे खासदार। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीला जाणार, सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकरांमध्ये रस्सीखेच सुरू आहे।